श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बघता बघता उद्याचा दुसरा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. परंतु जर श्रावण महिना हा केवळ एक महिना नसून आपल्या जीवनातील संपूर्ण दारिद्र्य दुःखाचा नाश करून सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य आणि अथांग समृद्धी प्राप्त करण्याचा अतिशय अत्यंत दुर्लभ आणि अलौकिक असा अतिशय अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. आपल्या सनातन धर्मशास्त्रानुसार हा संपूर्ण महिना देवादिदेव महादेव जगाचे पालन करता, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी व विष्णुदेव धनाची देवी साक्षात माता लक्ष्मी यांच्या असीम आणि संयुक्त कृपेने भरलेला असतो. म्हणूनच या श्रावण महिना संपण्यापूर्वी जर आपण काही विशेष धार्मिक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं, त्याचबरोबर नकळत घडणाऱ्या मोठ्या चुका करणं टाळल्या आणि आपल्याला निसर्गातून आजूबाजूला वातावरणातून मिळणारे गुप्त संकेत वेळेवर ओळखले तर आपल्या घराचा आणि संपूर्ण कुटुंबाचा भाग्योदय व्हायला अगदी काही दिवसही लागणार नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही कीटक जीव जंतू जे आहेत तर ते दिसत असतात, परंतु आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो किंवा काही वेळा आपल्या लक्षामध्ये सुद्धा येत नाही. म्हणूनच तुम्हाला जर श्रावण महिना संपण्या अगोदर जीव जंतू जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये दिसले आढळून आले तर नक्कीच तुम्हाला हे दैवी संकेत जे आहेत तर ते मिळत आहे. आता कोणते जीव तुम्हाला दिसले तर कोणता संकेत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिना संपण्यापूर्वी आपण घरामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्या, कोणत्या चुका करता कामा नये, त्याचप्रमाणे असे कोणते अत्यंत दुर्लभ प्राणी किंवा जीव आहेत जे घरामध्ये किंवा घराबाहेर दिसल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमचे पाऊल ठेवले आहे असाच त्याचा स्पष्ट अर्थ आपल्याला दिसून येतो. श्रावण महिना संपत आलेला असताना या उर्वरित दिवसामध्ये प्रत्येक भक्ताने आपल्या घरात नक्की काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. श्रावण महिना संपण्यापूर्वी रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा लवकरात लवकर उठून स्वच्छ स्नान उरकून स्वच्छ पवित्र वस्त्र परिधान करावी. त्यानंतर एक लोटाभर जल जे आहे तर ते घ्यायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, अखंड अक्षदा घ्यायच्या आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून आपल्याला शिवलिंगावरती मनापासून पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप करत करत आपल्याला शिवलिंगावरती हा जलाभिषेक करायचा आहे. देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय असलेलं त्रिदळ बेलपत्र, पांढरी फुलं, शमीपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. या दिवसात घरातील मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी संध्याकाळी स्वच्छ धुवून आपल्याला पुसून काढायचं आहे. दरवाजासमोर एक छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. हळदी कुंकू आपल्याला रांगोळीवरती अर्पण करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी दारामध्ये दोन्ही बाजूंना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. शास्त्रामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की संध्याकाळच्या वेळी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि ज्या घराचं प्रवेशद्वार स्वच्छ प्रकाशमय आणि सुवासिक असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या निवास करत असतात, स्वतःवरून जात असतात आणि स्थायी स्वरूपात वास्तव्य करतात. या उर्वरित दिवसात रोज संध्याकाळी घरात कापूर, गुगुळ आणि गाईच्या शेणकूट जे आहे तर थोडंसं आपल्याला एकत्र करायचं आहे. थोडंसं तूप टाकून त्याचा धूर आपल्याला आपल्या
वेळेस संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचं आहे, की ज्यामुळे घरातील जी काही नजरबाधा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वास्तूंचे जे काही गंभीर दोष आहे, इडापिडा आहे, तर त्या दृष्टीचा प्रभाव जो आहे तर तो नष्ट होईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. यासोबतच ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किमान एक माळ आपल्याला करायचा आहे. जर शक्य असेल तर श्री सुक्ताचं, कनकधारा स्तोत्रमचं पठण करा. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम पठण करा. श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्या क्षमतेनुसार भुकेल्याला, तहानलेल्याला अन्न, पाणी किंवा कपडे किंवा धान्याचं गुप्तदान करा. कारण श्रावणात दिलेल्या दानाचं फळ कितीतरी हजार पटीने आपल्याला मिळून जात असतं आणि आपलं जन्मोजन्मीचं दारिद्र्य जे आहे तर ते देखील दूर होत असतं. या उलट अशा काही गंभीर चुका आहेत ज्या श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याकडून चुकूनही होता कामा नये. या संपूर्ण काळामध्ये घरामध्ये मांसाहार, मद्यपान आणि कुठलाही तामसिक आहार जो आहे तर तो घेऊ नका. स्वयंपाकात कांदा, लसण यांचा वापर पूर्णपणे वर्ज्य करा. घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद, भांडणे होणार नाही याची देखील काळजी घ्या. खास करून घरातील स्त्री, आई, बहीण आणि यांचा अनादर करू नका. कारण ही स्त्री साक्षात गृहलक्ष्मी स्वरूप असते. जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे माता लक्ष्मी या क्षणभर देखील राहत नाही. याशिवाय श्रावणात केस कापणे, नखे काढणे, दाढी करणे, त्याचबरोबर सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे धार्मिक दृष्ट्या पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात आपल्या दारामध्ये आलेल्या कोणत्याही मुक्या प्राण्याला, पक्ष्याला, असहाय्य माणसाला किंवा भिक्षुकांना कधी अपमानित करून रिकाम्या हाती पाठवू नका. कारण कोणता देव आणि कोणती देवी कोणत्या स्वरूपाने आपल्या परीक्षेसाठी येईल हे कोणीही सांगू शकत नाही बरं का. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया, की श्रावण महिना संपण्यापूर्वी असे कोणते जीव प्राणी दिसले तर त्याचा नेमका काय आध्यात्मिक अर्थ असतो आणि साक्षात माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमचा भाग्योदय कसा सुरू होतो. आपल्या धर्मशास्त्रानुसार आणि प्राचीन शास्त्रानुसार निसर्गातील प्रत्येक जीव हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेशी आणि अलौकिक ऊर्जेशी जोडलेला असतो. त्यामुळे श्रावणात काही विशिष्ट जीवांचे अचानक आगमन होणे हा केवळ योगायोग नसून तो ईश्वराचा थेट शुभ संदेश जो आहे तर तो मानला जातो. श्रावण महिना संपण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा घराबाहेर अचानक गायी म्हणजेच गोमातेचं आगमन झालं की ती तिथे येऊन राहिली शांतपणे किंवा हंबरडा फोडू लागली तर समजून जा की तुमच्या घरामध्ये साक्षात 33 कोटी देवी देवतांची आणि माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती झालेली आहे. गायीच्या शरीरामध्ये सर्व तीर्थ आणि सर्व देव जे आहेत तर त्यांचं वास्तव्य असतं. अशा वेळी अजिबात उशीर न करता गोमातेला आदराने नमस्कार करून तिला ताजी भाकरी, पोळी किंवा हिरवा चारा किंवा एखादी भाजीची जुडी जो आहे तर ती आपल्याला खायला द्यायची आहे. तिच्या पाठीवरनं आपल्याला हात फिरवायचा आहे आणि तिचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात, पितर देखील तृप्त होतात आणि अडकलेलं धन तत्काळ प्राप्त होतं. त्याचप्रमाणे जर या पवित्र काळात तुमच्या घराच्या आसपास बागेत किंवा अंगणामध्ये काळा नाग किंवा कोणताही साप दिसला तर घाबरून जाण्याचं किंवा त्याला मारण्याचं अजिबात कारण नाही. साप हा साक्षात भगवान देवादिदेव महादेवांच्या गळ्यातील एक अलौकिक अलंकार आहे आणि श्रावणात नागदेवतेचं दर्शन होणं हे तुमच्यावरती भगवान देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरातील वर्षानुवर्षाचे भयंकर पितृदोष, कालसर्पदोष तसेच राहू केतूचे अशुभ प्रभाव समाप्त झाल्याचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं. अशा वेळी तुम्ही लांबूनच नागदेवतेला दोन्ही हात जोडून ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र जप करायचा आहे. यासोबतच जर घरात अचानक मुंग्यांचा मोठा घोळका किंवा लांब लचक रांग तुम्हाला दिसली किंवा अन्नाच्या दिशेने भिंतीवरून किंवा जमिनीवरून जाताना दिसली तर शकुन शास्त्रानुसार हा अचानक होणारा प्रचंड धनलाभाचा, नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडण्याचा आणि घरातील जुनी आर्थिक संकटे कायमची दूर होण्याचा फार मोठा संकेत मानला जातो. अशा वेळी
मुक्या प्राण्यांना मारण्याऐवजी किंवा औषध टाकण्याऐवजी तिथे थोडंसं गव्हाचं पीठ, रवा, साखर मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्या मुंग्यांना खाऊ घालायचं आहे. श्रावणाच्या रात्री तुमच्या घराच्या छतावरती, बाल्कनीत किंवा आसपासच्या झाडावरती घुबड बसलेलं दिसलं असेल किंवा त्याचा विशिष्ट आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल किंवा मनात कोणताही भय न ठेवता तिचा आनंद घ्या. घुबड हे माता लक्ष्मीचं अधिकृत वाहन मानलं जातं. शास्त्रानुसार जिथे घुबडाचं वाहन मानले जाते, शास्त्रानुसार जिथे माता लक्ष्मी ही पाऊल पडत असतात आणि त्या घरातील गरिबी, कर्ज आणि आर्थिक टंचाई जी आहे तर ती मुळापासून दूर होत असते. या व्यतिरिक्त जर घरामध्ये अचानक पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची फुलपाखरं आली, उडताना दिसली किंवा घराच्या एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात अथवा छतावरती मधमाशांनी टोळे पोळे किंवा दिसले तुम्हाला, तर ते प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असल्याचा, कुटुंबात आनंदाची बातमी मिळण्याचा आणि व्यापारात किंवा नोकरीत मोठी प्रगती होण्याचा अतिशय अत्यंत स्पष्ट असा दुर्मिळ संकेत मानला जातो. या पवित्र जीवांच्या दर्शनाव्यतिरिक्त भगवान श्री हरी विष्णुदेव आणि देवादिदेव महादेव, माता लक्ष्मी, माता पार्वती यांची असीम कृपेने अजून काही गूढ संकेत असतात जे आपण वेळेवरती ओळखायला हवे. जर या दिवसात तुम्हाला रात्री झोपेमध्ये असताना स्वप्नामध्ये सुंदर प्रकाशित शिवलिंग, गंगा नदीचे स्वच्छ वाहता प्रवाह, पाण्याने भरलेला आणि फुललेलं कमळ फूल, भव्य मंदिर, नागदेवता यांचं दर्शन होत असेल, तर हा काही सामान्य अनुभव नसून साक्षात माता पार्वती, देवादिदेव महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव, माता लक्ष्मी तुमच्या भक्तीवरती पूर्णपणे प्रसन्न झालेले आहेत. आयुष्यातील सर्व वाईट काळ हा लवकरच संपणार आहे असा याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला प्राप्त होत असतो. याशिवाय जर सर्व प्रकारच्या आर्थिक संकटे कौटुंबिकांना किंवा अडचणी चालू असताना अचानक तुमच्या मनामध्ये अथांग शांतता, समाधान, आनंद निर्माण होत असेल, तर घरात प्रसन्न किंवा सुवासिक वातावरण वाटू लागत असेल, तर समजून जा की भगवान विष्णू देवांनी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढून घेतलेली आहे. भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा वास हा निर्माण झाला आहे घरामध्ये. श्रावण संपत आला असतानाही जर तुमचे अनेक वर्षापासून थकलेले पैसे, अडकलेले पैसे असेल परत मिळाले, नोकरीत अचानक प्रमोशन मिळालं किंवा नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळाली, कोर्ट कचेरीचं जे काही काम असेल अडकलेलं तर ते पूर्ण झालं, तर माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आगमन निश्चित केलेला आहे. हा संकेत सुद्धा असू शकतो. श्रावण महिना संपण्यापूर्वी सर्व धार्मिक नियमांचं मनापासून पालन करा. दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवांचा आणि पक्ष्यांचा आदर करा. सायंकाळच्या वेळी दारासमोर तेलाचा, तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावा. छानसा धूप लावा आणि पांडुरंगाचं, ईश्वराचं, भगवंताचं नामस्मरण करा आणि सर्व संकेतांना ओळखून देवांचे मनापासून नक्की आभार माना. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, निर्मळ भक्तीने, मनापासून भावाने ही सर्व कामं केली, तर साक्षात देवादिदेव महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धीचा, आरोग्याचा, अथांग संपत्तीचा अखंड वर्षाव करतील. तुम्हाला जर असे काही संकेत मिळाले असेल, तुम्हाला जाणवले असतील किंवा इथून पुढेही अगदी आता एकतर सोमवार झालेला आहे, दुसरा सोमवार उद्या आलेला आहे, तुम्हाला जर श्रावणामध्ये असे काही संकेत मिळाले तर समजून जा. कारण की कळत न कळत मुद्दाम होऊन तर कोणीही चुका करत नाही, दुर्लक्ष करत नाही, परंतु काही वेळा कळत न कळतपणे आपल्याकडून चुका ज्या आहेत तर त्या हलगर्जीपणामुळे घडून जातात. म्हणून आपण वेळीच्या वेळी सतर्क जे आहे तर ते राहायला हवं. म्हणून आपल्याला जर असे काही जीवजंतू दिसले, कीटक दिसले, तर आवर्जून लक्ष द्या आणि तो संकेत ओळखा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.